प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देहूर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर विचुकले या गावात दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान भरवण्यात आले। हा आमचा विद्यार्थी यश भोईटे हा तळवड्याचा असून हा सुद्धा या शिबिरामध्ये रक्तदान करीत आहे। या शिबिरादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने तसेच बिचुकले ग्रामस्थांच्या वतीने बिचुकले गावातील विठ्ठल मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या आयोजन शिबिराचे आयोजक हे बालाजी ब्लड बँक यांच्या वतीने हे शिबिर आम्ही घेत आहोत। त्यांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। या शिबिराचं उद्घाटन श्री मुदाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त माननीय श्री धनसिंग कदम यांनी केले व याचं उद्घाटन करत असताना सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहे आणि ते दरवर्षी शिबिरामध्ये रक्तदान करीत असतात आणि याही वर्षी त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होऊन ते स्वतः या ठिकाणी रक्तदान करीत आहेत। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर भारत भोसले सर यांनी सुद्धा रक्तदान करीत आहेत आणि सरसुद्धा दरवर्षी NSSच्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून स्वतः रक्तदान करीत असतात आणि आम्हाला प्रेरणा देत असतात। त्यांची प्रेरणा आणि सहकार्य सदैव आमच्या पाठीशी असते आणि त्यातूनच आम्ही असे विशेष कार्यक्रम करीत असतो। आमच्या महाविद्यालयाचा नाजीर पठाण खराडे मामा हे सुद्धा रक्तदान करत आहेत। आमचे ओएस संतोष कदम आप्पा हे सुद्धा रक्तदान करीत आहेत। बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवारजी आबा हे सुद्धा या कॅम्पमध्ये गेले 8 दिवस सतत आमच्या सोबत आहेत। आमच्या प्रत्येक कार्यात ते सहभागी असतात आणि या ठिकाणी रक्तदान शिबिरात सुद्धा त्यांचा पुढाकार आहे। बिचुकले ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम नागरिक म्हणून ते या ठिकाणी रक्तदान करीत आहेत। हे आमचे विद्यार्थी हे सुद्धा रक्तदान करणार आहेत। रुपेश गंगावणे आणि हा पंकज साठे भोसले अनुराज भोसले हे सर्व आमचे विद्यार्थी गेली 7 दिवस कष्ट करत आहेत। स्वच्छतेचे काम असेल, शाळा रंगवण्याचे काम असेल, शोष खड्डा काढण्याचे काम असेल, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग बोरवेल रिचार्जचे काम असेल, या सर्व काम हे विद्यार्थी करत आहेत। आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अनुराज भोसले यांनी NSS कॅम्पमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर तो आता रक्तदान सुद्धा करीत आहे। सर्व ठिकाणी हा आमचा विद्यार्थी हिरिरीने भाग घेत होता आणि मी त्याचे विशेष कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्याचं एवढं फॅन फॉलोईंग आहे की सगळे त्याचे मित्रमंडळी हे त्याच्या आजूबाजूला उभे राहिलेले आहेत। हा आमचा एक विद्यार्थी रुपेश गंगावणेचं रक्त या ठिकाणी घेतलं जात आहे आणि हा आमचा विद्यार्थी पंकज साठे। हे सर्व विद्यार्थी आमचे कॅम्पमध्ये त्यांनी 7 दिवस विशेष असं श्रम केलं आणि श्रमदान करून पुन्हा आज ते रक्तदानासारखं श्रेष्ठ दानाचं कार्य करत आहेत। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असते आणि ते प्रत्येक माणसाने केले पाहिजे, त्यामुळे आपण एक जीव वाचवू शकतो। आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चौरे सर हे हिंदी विभागाचे प्रमुख असून ते आज महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होते। रोज ते आमच्याबरोबर असतात आणि आजसुद्धा ते या रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या कार्यक्रमात या शिबिरात ते सहभागी होत आहेत। स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श ठेवत आहेत।
आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शेलार सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे आमचे माजी कार्यक्रम अधिकारी आणि आमचे मार्गदर्शक शेलार सर आज या ठिकाणी प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात रक्तदान करीत आहेत. ते गेले 20 वर्ष या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि आजसुद्धा प्रत्येक वर्षी ते रक्तदान करत असतात आणि यावर्षीसुद्धा ते आता रक्तदान करीत आहेत. आमचे मित्र प्राध्यापक सूर्यकांत अदाटे हे या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्यांचा आमच्या या शिबिरामध्ये सक्रिय असा सहभाग आहे. पाटील प्रसन्न सर्व कामामध्ये ते आमच्याबरोबर अग्रेसर आहेत आणि आजसुद्धा ते रक्तदान करण्यासाठी आत्ताच आलेले आहेत. या शिबिरामध्ये महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे आणि या रक्तदान करीत आहेत. आजकाल रक्तदानाचं महत्त्व सर्वांना पटलेलं असून महिलासुद्धा रक्तदान हे श्रेष्ठ दान असून ते सुद्धा करत आहेत. आमचे मित्र प्राध्यापक सूर्यकांत अदाटे या ठिकाणी रक्तदान करीत आहेत आणि ते सुद्धा आमच्याबरोबर दरवर्षी इथं रक्तदान करत असतात. रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. मॅडम काय म्हणणार नाही ना? या तळीच्या महिला या आमच्या शिबिरात आल्यात आणि त्यांनासुद्धा विद्यार्थ्यांना रक्तदान करत असताना पाहून त्यांनासुद्धा वाटलं की मीही रक्तदान करावे आणि त्यांनीसुद्धा रक्तदान केलं. त्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केलं आहे आणि आपण त्यांचे मनोगत थोडक्यात घेऊया. बोला. मी तळेगावची वंदना नावाचं चव्हाण. बिचोगले गावात मी पहिल्यांदा म्हणजे येत होते वरतीवर, पण आता शिबिरात ही पहिल्यांदाच मी आले आणि माझं वय 42 की ह्या गावात येऊन मला एवढं बघून विशेष वाटलं की काय नाही की आपण सहज करावं रक्तदान. मी कधी सून माझ्या घेतली नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हे रक्तदान केलेलं आहे. त्यामुळे मी ह्या शिबिरांचं आभार मानत आहे. धन्यवाद. आम्ही विशेष म्हणजे तुमचा आभार मानतो आणि तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन आणखीन बऱ्याचशा महिला रक्तदान करतील, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे एका माणसाचा जीव वाचू शकतो. धन्यवाद. ही आमची विद्यार्थिनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष समसंस्कार शिबिरामध्ये असणारी ही आमची विद्यार्थिनी गौरी ही बिहोक 3rd इयरला असून या विद्यार्थिनीने सुद्धा रक्तदान केलं आणि या वर्षाची ही आमची पहिलीच विद्यार्थिनी आहे की जी रक्तदान करत आहे. आणि ही चैत्राली सुतार थोडीशी घाबरलेली आहे, परंतु तरीसुद्धा तिची ही पहिली वेळ असून ती रक्तदान करीत आहे आणि काय होत नाही. हां, त्यामुळं हां भारी वाटते. आणि रक्तदान करण्याचा आनंद हा सुद्धा एक वेगळा असतो हे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि ती म्हणते मी 2दा करणार आहे. 2दा करणार आहे.